सख्या, अरे इकडे काय करतोस? गाडी तयार झाली की? अरे मामा गाडी एवढ्या लवकर तयार केली होय? मला वाटलं चांगलं 2 तास लावाल तुम्ही. हे आपलं मामा काय चाललंय? काय नाही, हात धुतोय. अरे गाडीचं चाक बसवलं, गाण झाले. होय. अरे मामा त्या पुरी जातील ना, चला लवकर. मग मामा आता काय? आता काय एसटी आहे का? एसटी चला. सायसी, मग असं करा, साध्या विषयातला माणूस पाठवा. हा, समजलं ना? हा. काय साहेब, हे पत्र. निनावी पत्र पाठवणाऱ्यानं आपलं नाव कसं काय नाही लिहिलं? अच्छा, तुम्हाला सोडेल. ओके, बाय बाय. ड्रायव्हरला सांग मुलीला सोडायला. आणि आई कुठे आहे रे? काय बसलं? कोण? शालन? का ग लगेच परतलीस? 8-10 दिवस राहणार होतीस ना? काय राहतेस आई, कुठला तरी शनी अगदी हात धुवून माझ्या मागे लागलाय. थांबा, कुणाचा फोन आहे तो बघते. अगं हो, सांगायला विसरले की काय, पोलीस स्टेशन मधून 2-3 वेळा फोन आला होता. पोलीस स्टेशन? हो, जर बघता कोणाचा फोन. हा हो. हॅलो, हा कोण? इन्स्पेक्टर साहेब? हा, मी शालन बोलते. नमस्कार. हॅलो, नमस्कार. नमस्कार. काय हो, तुम्ही दोघांनी नवरा बायको म्हणून सांगितलं, पण तुमचं लग्न झालेलं नाही असं कळतंय. वस्तुस्थिती काय आहे? कोण म्हणतं आमचं लग्न झालं नाही म्हणून? हा, काय निनावी पत्र आलंय? अहो, हा कुणाचा तरी खोटसाळपणा असेल. हा, काय नाही, खोटं आहे ते. काय नाही हो, आम्ही आताच महाबळेश्वराहून आलो. नाही नाही नाही, सहज पिकनिकला गेलो होतो. अच्छा अच्छा, पण हे तुमचं लग्न केव्हा झालं म्हणायचं? हा, लग्न ना 6 महिने झाले. 6 महिने? अहो, पण ते सगळं खोटं आहे म्हणे. हा, काय म्हणालात? खोटं आहे ते? हो इन्स्पेक्टर साहेब, लग्नासारखी मंगल गोष्ट आम्ही खोटी कशी सांगू? बरोबर आहे, बरोबर आहे. कोण म्हणतो लगीन झालेलं नाही? आम्ही सांगतो ना. आणा इकडं ते नळखंड आणा. हळू बोला. हळू बोल. आणा इकडं. हे कोणच्या बोलक्यात बोलायचं? यात बोलायचं. कोण आहे? कोण आहे? हा, ते हॅलो हॅलो काय म्हणतात? अहो, तशी पद्धत असते. तुम्ही देखील हॅलो बोला, पण हळू बोला. हा हा, हॅलो बाबा हॅलो. हे साहेब आहे. अहो, मला माहिती आहे, त्यांची नीट बोला आणि हळू बोला. हा साहेब, हा मी सख्यारी आहे. हा हा, काय म्हणता? हा, अहो ते साहेब समजा खोटं आहे. हा, काय लग्नाचा पुरावा? नाही म्हणजे साहेब, लग्नाचा फोटो जाणून दावतो ना तुम्हाला. असं? ठीक आहे, मग तो फोटो मी आता पडतो. काय आता? नाही म्हणजे काय साहेब, आम्ही आता महाबळेश्वरासनं आलेलो आहे. वाईस हातपाय तोंड धुवून चहा पाणी घेऊन आलो तर चालेल का? ठीक आहे, ठीक आहे, चालेल. हे चालेल म्हणतात. काय हो, ही नसती फोटोची भांगड कशाला गळ्यात घेतली? आता साहेब म्हणले लग्नाचा पुरावा दावा, तर काय सांगणार पण मग? आता फोटो आणायचा कुठून? जाता जाता काढून घेऊ, काय त्याचं मोठं? पण तो लगेच मिळेल नको? काय बोलताय? आमच्या गावच्या जत्रेत बघा 5 मिनिटात फोटो बाहेर. हे तर शेर आहे, इथं मिनिटात फोटो बाहेर आला पाहिजे. हे बघा, तुमची इच्छा नसेल तर राहू द्या, आमचा काय बी जोरा नाही बघा. राहू द्या कसं? आता झक्कत जाऊन फोटो काढला पाहिजे. हा होय ना, मग आता बोलण्यात येळ घालवू नका, नाही तर पुन्हा दरांडा येईल. ए बाबा थांब. हे बघ, या अवतारात फोटो काढू नको का? त्याला चांगले नवीन कपडे विकत घ्या
लग्नाचा फोटो वाटला पाहिजे. आणि बघ फोटोच्या वेळेला वेडेपणा करू नको. चांगला हार बीर घालून झकास फोटो काढा. काय हा मग वा वा वा, छान छान, असा फर्स्ट क्लास फोटो काढतो तुमचा. तुमच्या लग्नाचा फोटो ना हा? लग्नाचे फोटो काढण्याची आमची तर स्पेशालिटी आहे. हा हा, जरा व्यवस्थित शिरो बाळा. हा, थोडा फोकस करतो. हे काय? कुठं आहात तुम्ही दोघे? काय फोटो काढायचा आहे ना तुमचा? होय. मग इथे लांब लांब उभारून कसं चालेल? जरा जवळ जवळ उभे राहा ना. ते बघा ते फोटोवाला काय म्हणतात बघा. तरी मी म्हणत होतो एवढ्या लांब राहून फोटो निघल कसा. बरोबर. मग सारखा इकडे व्हायचं. बाई जरा जवळ. जरा खेटू, थोडं खेटू. खिटू म्हणता हे घ्या. हा हा, आता बरोबर. हो हा? तिकडे सारखा की का किती चिकटून उभे राहत आहे. चिकटून आता ते म्हणतायत की चिकटून बघा. तुम्ही म्हणताय लांब व्हा. आम्ही कुणाचं ऐकायचं. मी सांगतो अहो तुम्ही दोघं जण जवळ जवळ उभं राहायला पाहिजे. नाहीतर निष्कारण अंतर दिसेल. हा मग त्याला काय होतंय? नाही हे बघा तुमच्या मनात नसलं तर राहू द्या फोटो. आमचं काय जात नाही. बरं या हा मग काढावं फोटो. हा हा ठीक आहे, काढतो. हा रेडी स्टेडी, हलू नका. स्टेडी. थांबा. नाही आमचा हात असं पडवळ लोंबल्या का मोकळा राहू द्यात का आपला हातात हात घालू. काही नको, काढावं फोटो. काढा तर काढा. हो चालतील चालतील. हो हा हा, आता बोलायचं नाही. हा स्टेडी. थांबा थांबा थांबा. नाही हे बारीक टिकली फोटो देईल ना. नाही तर व्हायचं काय बघा. लग्नाचा फोटो म्हणायचा आणि बाईच्या कपाळावर कुकवाचा पत्त्याच नसायचा. त्याची काळजी करू नका. हो टिकली नाही दिसली तर फोटो लावू नंतर. हा स्टेडी. थांबा थांबा थोडं थांबा थोडं. नाही यांचा चेहरा असाच राहू दे का यांना हसाय सांगू थोडं. प्लीज लवकर घ्यावं फोटो. किती बोलतो तुम्ही. आता जरा गप्पा बस. हा हा रेडी, आता काढतो हा फोटो. स्टेडी. थांबा एकदा एकदा एकदा. आता आणखीन काय राहिलं? मला वाटतं फोटोवाला खांद्यावर हात ठेवलेला जरा बरं दिसेल नाही. कशाला? हा म्हणजे ज्यांना फोटो दावायचा आहे त्यांना शंका यायला नको. आणि खरं सांगू खांद्यावर हात ठेवला की खरोखरचं नवरा बायको वाटते. हा मग तुम्ही घ्यावं लवकर फोटो. हा हा रेडी. हा रेड. हा असं ठीक आहे. स्टेडी. स्टेडी प्लीज. थँक्यू. झालं का. थांबा आता थांबा. आणखीन एकच फोटो घेतो. घ्या हा, घ्या. बघा हे म्हणजे असंच. हा असं. नाही काही बदल केला तर चालेल का असं म्हणतो मी. म्हणजे मी असा खुर्चीवर बसलेला आहे. माझ्या मागं खांद्यावर हात ठेवून या उभे आहेत. तुम्ही आता गप्प बसायला काय घ्या. काय घ्याल हे पुढे घ्या तुम्ही फोटो लवकर. ठीक आहे ठीक आहे. स्टेडी. हा हा बरोबर. तसाच आहे. हा हा स्टेडी प्लीज. थँक्यू. हा फोटो आलं. आता आम्ही तुमची परीक्षा घेणार बरं का. 10 मिनिटाच्या आत फोटो आमच्या हातात पडला पाहिजे. 10 मिनिटात येतो. 9:15ची गाडी आहे तोवर आम्ही बाहेर बसतो. हा, तसं? बरं. चालेल चालेल. चला. हा म्हणजे काय चांगला ढवळून काढा बरं का. का हो काढला सा. आता कशाला? अरे होय फोटोचे काम झाल्यावर हार काढते तर आम्हाला बी ठाव नाही. चांगला झकाबाज फोटो घेतला बरं का. हे कसं देवानं जुळून आणलं बघा. हे काय? आपले फोटोच नाही तर असं फोटो आमच्या संग कधी काढून घेतला असता काय. पण कसा दरांडा आला पोलिसाखंड. पर हे सगळं वरनच जुळवलेलं आहे बरं का. वरन अहो अहो असं उठून जाऊ नका. अहो ऐका तर. किती मोठ्याने बोलता हो तुम्ही. का इथं कुणाच्या बाची भीती आहे का. पण काही सभ्यता. असं म्हणजे हळू बोलण्याला सभ्यता म्हणायची होय. मग बागेत झाडाच्या मागे पोरं पोरी कुच्चू कुच्चू बोलतात त्याला मी सभ्यता म्हणावी लागेल. छे तुमच्याशी काय बोलावं हेच कळत नाही मला. आम्हाला कळतंय की पण तुम्ही कुठं बोलू देताय. हा घ्या तुमचा फोटो. अरे वा आणला का. हा त्यात कुंकुमी ठळक केले बरं का. हा तेच बघतो. हा साहेब आमच्या लग्नाचा फोटो.
आहे का नाही फायनोबाज? फर्स्ट क्लास. माफ करा, काय आम्ही तुम्हाला विनाकारण त्रास दिला. चालायचं नाही पण लोकांची कमाल आहे हो. काय झालं? नसते उठा ठेवी त्यांना का लागतात तेच मला समजत नाही. हा साहेब तुम्हाला माहित नाही, अहो घरचं खाऊन लष्करच्या भाकरी भाजायची सवय असते एकेकाला. काय हो? बघा ना. बरं येऊ आम्ही. हा, हो. बरं, येतो राम राम. या, या. नाही, फोटो. हो, हो, अहो, विसरलात तुम्ही. साहेब लय महत्वाचा फोटो आहे. होय ना? हा, चला. म्हणजे एकदा घरी गेलेलं बरं. म्हणजे काय आहे? काय बघतो फोटो आहे. हा, मग अहो काय चाललंय, काय करताय तुम्ही? अहो कुंटी ठोकतोय. एवढा मोठा बंगला आहे, खुंटी नाही त्यात. म्हटलं ठोका विचार खुंट्या. शाळेचा ठेवा तो दगड खाली. कुणी सांगितलं तुम्हाला? अहो, सांगायला कशाला पाहिजे? मामाचं काय चुकलं त्यात? नाही म्हणजे आता काय अडकवायचं झालं तर जाकीट हे ते आमच्या मामाने कुठं अडकवायचं? तुम्ही गप्पा बसा. अहो आम्हाला हौस आहे का भोकं पाडायची? हा मामा ठोकाव तुम्ही. काय ठोका? सोन्यासारख्या भिंतीला भोकं पडताय तुम्ही? अहो त्याच्यासाठी घरात कपाट आहे, कपडे अडकवायला हँगर्स आहेत. चला दाखवते मी तुम्हाला. पण हे घ्या, ठेवा याला अडकवून कपडे. अहो मग हे अगोदर नाही उघडून दाखवायचं. हे मामा बरं ते जाऊ दे मामा. हे आमच्या लग्नाचा फोटो तरी बघा. बघू बघू. आहे का नाही झकाबाज? अहो येताना फेरमीच घालून आणलेला आहे. वा लक्ष्मीनारायणाचा जोडा शोभतोय. हा, मग शोभतो का नाही? कपडे काय झकास आहेत रे. हे बघा वा बुटापासून गर्दी केली म्हणकी. म्हणजे बरं दिसतंय ना? म्हणजे साहेब आहेत. मला वाटतं मामा हे फोटो असं दर्शनी लावून ठेवूया म्हणजे कुणाला शंका नको यायला. बास. हा. जेवायला येतच ना. मामा आणायचं बरं का आता. हो हो पण अंगावरली झूल तर उतर. होय होय, ह्यात म्हणजे कसं अडकवायचं. आरामात बसता येईल. होय, ह्यात हा, अडकवायचं. जा. होय. गंगू त्याने जेवायला बोलवलंस का? बोलवलं की. बाकी बाईसाहेब काय म्हणा, सख्या हारी दिसायला खेडवर असले तरी कसे राजबिंडी दिसतात नाही. चुप, नाही तर चोमडपणा करत जाऊ नकोस. आणि हो, आईने औषध घेतलं का? औषध कोणचं? कोणचं? थांब मीच बघून येते. वा 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 मामा आला आता बका का हाणायचं बरं का. बसायचं कुठे? हे काय पाठ बिट मांडलेलं नाही, माणसानं जेवायचं कुठं? आणि हे काय टेबल आहे ना? टेबला बसून खायचं. अहो, ते माकडावाने दिसत. अहो ते काय खुर्ची आहेत, ते बाहेर वडायचं आणि बसायचं. हा अरे आत गेलं. आज घालून ठेवलेलं आहे. मला वाटलं फळकुटा बसून खायचं का काय. हा या 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 आईला म्हणलं आता येत आहे का नाही कोणाला ठेव. आयला मामा हे आगीन गाडीच्या इंजिनात कोळसं टाकतात तसलं काय ठेवलंय? नाही बाबा जेवल्यावर दातातलं काढायला. ओ माय गॉड. गंगू सूप आण लवकर. सूप? आईला मामा म्हणजे अजून स्वयंपाकाचा पत्त्या नाही. म्हणजे आता इथनं मोहर तांदूळ पाकडायचं, ते शिजवायचं ना मग आम्ही खायचं. अहो स्वयंपाक कवाच झालाय, हे प्यायचं असते सूप. आईला ह्याला सूप म्हणतात होय. बघू बघू. आईला मामा अरे मक्याच्या कणेत आणि शिकलेली माणसं ह्याला सूप म्हणतात. ह्यात घालायला ताक तरी आणा. काय? ताक ताक. हा सॉस घाला त्यात. आईला हे घालायचं होय त्यात. काय हो, एकसारखं आईला आलं म्हणून शिव्या काय देताय? आईला, मामा आईला ही शिवी आहे म्हणून सांगितलं कोणी यांना? बघा ना. आईला पुन्हा आईला? अहो आईला ही शिवी नाही. ते आता यांना सगळं व्याकरण सांगावं लागणार. तुमचं हे पण परंतु व्याकरणात काय आहे काय आहे बोला की. हा यांचं व्याकरण कच्च दिसतंय बरं का मामा. अहो आम्ही 7वी पातोर छड्या खाऊन पाठ केलेलं आहे. सांगू तुम्हाला हे उभयान्वयी अव्यय हे हात मागे. आमचं आईला तसंच आहे. आता उदाहरण सांगू. मी केस कापायला गेलो आईला दुकानच बंद. हा म्हणजे केस आणि दुकान ही 2 वाक्य जोडली का नाही आईला ना. हा आणि दुसरं काय ह्या आईला घातलं की वाक्याला जरा जोर येतो. काय? हा आता हे तुमचंच घ्या की. तुम्ही कसं म्हणाल सूप उत्तम झालेलं आहे. काय जोर आहे मिळमिळीत मचूळ. तेच बघा आईला सूप काय झालेलं आहे. हा काय जोर आहे का नाही. अहो तसंच हे तुमचं उत्तम सुद्धा त्यात घालावं लागत नाही. असं हे आमचं आईला व्याकरणातली सगळी कामं करतोय बघा. पुरे पुरे खूप झालं मगाचपासून. आता सूप प्या. बरं हे घालायचं कुठनं? ते दाबा म्हणजे बारी.
असं आहे यू मामा